वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या आहे की हत्या आहे, खरं तर याचा योग्य तपास झाला पाहिजे. वैष्णवीच्या आत्महत्येची महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून या वैष्णवीच्या आत्महत्येमध्ये कदाचित तिला मारहाण अगोदर झालेली आहे, तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा आहे. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राजेंद्र हगवणे, त्यांची दोन्हीही मुलं, त्यांची मुलगी आणि बायको या सगळ्यांनी संघटित गुन्हेगारी केलेली आहे. त्यांनी खंडणी मागितलेली आहे, पैशाची मागणी केलेली आहे, हुंड्याची मागणी केलेली आहे, तिचा छळ केलेला आहे, तिला अमानुष मारहाण केलेली आहे. या सगळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून यांच्यावर कठोर शासन व्हावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. पोलिसांना, पिंपरी चिंचवड पोलिसांनी पहिल्या 3 जणांना अटक केल्यानंतर बिर्याणी जर खाऊ घातली असेल, त्यांचं लांगुल चालन केलं जात असेल आणि नंतर घरात सुनेचा मृतदेह पडलाय आणि राजेंद्र हगवणे त्याचा मुलगा बाहेर फिरून जर मटण पार्ट्या झोडत असतील, तर हे अत्यंत निर्दयी आहे. ही माणसं नाहीत, जनावर आहेत. यांच्यासोबत जनावरासारखाच व्यवहार केला पाहिजे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. संभाजी ब्रिगेड माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्हीही यांना विनंती करत आहे, आपण या गोष्टीकडे उच्चस्तरीय चौकशीच्या नजरेने पाहावं आणि राज्यामध्ये एक वैष्णवी हुंडाबळी झालेली नाही, असे दररोज असंख्य प्रकार घडतात. हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये जर आपल्याकडे तक्रार आली तर पोलिसांनी जशी राजेंद्र हगवणेच्या दुसऱ्या सुनेची तक्रार असून सुद्धा महिला आयोग असेल किंवा पौड पोलीस स्टेशन असेल, यांनी ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं, जर त्याच वेळी गुन्हा दाखल झाला असता तर आज वैष्णवी हगवणे सुद्धा वाचल्या असत्या. हे सगळं पाप पोलिसांचं आहे, महिला आयोगाचं सुद्धा आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा या पहिल्या सुनेच्या तक्रारीकडे दखल घेतलेली नाही. म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी, महिला आयोग या प्रकरणात कुचकामी ठरलेला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष कसपटे परिवाराला भेटतात आणि हसत हसत येऊन बाहेर मीडियाला प्रतिक्रिया देतात, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची संवेदनशीलता काल पुण्यामध्ये दिसून आली. हे सगळे या प्रकरणाकडे फक्त प्रसिद्धीचं माध्यम आणि आम्ही कसं काम करतो